भाई नाव काय तुझं? अवनी. पूर्ण नाव? अवनी संदीप मोरे. ठीक आहे. काय दिलं ईशा भाऊनी तुला? चॉकलेट्स. सोडा लवकर, काय करते? हे भाऊ नमस्कार, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, मी आज आपल्या ईशा भाऊंच्या गावात आलेले आहे. त्यांनी सांगितलं होतं की आज मला माझं गाव मला दाखवायचं आहे आपल्या प्रेक्षक लोकांना. ज्या बोलतो प्रेक्षक लोकांना दाखवायचं आहे तर बोलतो दाखव आज आणि व्हिडिओ बनव. की मी पण जास्त कोणत्या शहरातला नाही आहे, तो पण आदिवासीच गावातला आहे. ते गावातले त्यांचे ओळखणारे त्यांना ते पोहोचलेले आहेत. ईशा भाऊंच्या मी सांगितलं होतं. मी त्यांना मला दाखवायचा प्रयत्न करतो, कारण का खूप दिवसात आलेले आहेत ते इथे. कारण का गावात कधी आले येत नव्हते आणि येणार पण नव्हते कधी. आणि त्यांना माहिती आहे का गावाची आठवण येते म्हणून ते इकडे जास्त नेहमी येतात. म्हणजे सांगला तर 1-2 महिन्याची किंवा 7-8 महिन्याची तर नेहमी येतात. तर तुम्हाला मी त्यांचे भेटलेली माणसं त्यांना ओळखतात, त्यांच्या आईला ओळखतात, त्यांच्या वडिलांना ओळखतात. आजोबा त्यांचे इथे या ठिकाणी असायचे ते पोलीस पाटील होते. तर मी आज त्यांचं प्रमुख म्हणजे पूर्ण माहिती देणार आहे त्यांच्याबद्दल थोडीशी. कारण का ते पण आपल्यासारखे आदिवासी गावात राहून आज ते शहरामध्ये आले. आज म्हणजे माहिती आहे का, माणूस प्रगती झाल्यानंतर मग तो सिटीमध्ये म्हणजे प्रगती करण्यासाठी तो सिटीमध्ये जातो. म्हणजे तो आज मनोरमध्ये आहे. पण तरी पण सुद्धा आपल्या गावातल्या माणसांना कधी विसरून नाही आहे. तर ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. आणि बघा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला त्याचं थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो. तर हो, तो भेटलेली आपली गाडी आणि ते आपले ईशा भाऊ आहेत. आणि हे ईशा भाऊंचे म्हणजे त्यांना ओळखणारे आज शेवटी त्यांना इतक्या दिवसात भेटल्यानंतर मग शेवटी गाडी होणार. आणि भावांना सांगत ना तर हो इथेच आहे. इथेच असतं ईशा भाऊंचं आपलं घर. इथेच असतं या ठिकाणी. त्यांचं जुनं घर होतं त्यांच्या वडिलांचं म्हणजे आजोबांचं. ते इथे पोलीस पाटील म्हणून होते. त्याचे इथे हे त्यांचं सर्व घराचं जागा आहे. खूप दिवसातनं आलेले आहेत. तर बघू शकता यार म्हणजे त्यांना बघणारी माणसं म्हणजे त्यांचं ज्यांना ओळखणारी ती पण म्हणजे आज खूप दिवसातनं भेटलेले म्हणून त्यांना बघून इमोशनल झालेले आहेत थोडीशी. की आपला जो ईशा भाऊ आहे त्यांचा म्हणजे खेडे म्हणजे ते पण सुद्धा म्हणजे माहिती आहे का एकदम खेडेगावातून आहेत रे. मागं उभे आहेत सगळं तुम्ही बघू शकता यार. तर अशा प्रकारे आहे आपली ईशा भाऊची स्टोरी. कारण का ते पण सुद्धा आपल्या खेडेगावातूनच आहेत. आज या ठिकाणी त्यांचं आजोबांचं घर होतं. भावांना तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आय होप तुम्हाला खरंच खूप आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. आणि आपल्या ईशा भाऊंबद्दल थोडीशी माहिती द्या आणि कमेंट करून कळवा की आपले ईशा भाऊंचा हे आपले ईशा भाऊ आहेत त्यांचे गावात आलेले आहेत. त्यांच्यासाठी खूप दिवसातनं त्यांची माणसं भेटलेली आहेत त्यांच्यासोबत. आणि बघा व्हिडिओ कसा वाटला. भाई नाव काय तुझं? अवनी. पूर्ण नाव? अवनी संदीप मोरे. ठीक आहे. काय दिलं ईशा भाऊनी तुला? चॉकलेट्स. सोडा लवकर, काय करते? सोडलं. ठीक आहे. सगळ्यांना दे वाटलं. 2-2 दे ना तिला. 2 इकडे येत. ते पण मागं बघ. मागं बघ. दे 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 2-2 दे. हा एक नंबर. येलो कर. म्हणून चॉकलेट दिले तरी शाहूंनी आज सगळ्यांना वाटायला लागले. तर भावांनो आई ईशा भाऊंना बघ भेटायला कोण आले.
आम्ही लहान होतो इकडच्या पलत सुटायचं होतं तिकडं ते मारवाडीचं दुकान होतं इकडं नरेशचा तिकडं ते चॉकलेट खाया भाभी गेली आता सुरतला दाखवतो ना आईला विमल वार्षिक होती ना आमची पाहिला पोरा किती छोटे छोटे तर माहिती नाही पडत कोणाची पोरं आता आता तर मी का आलो माझं गाव आहे ना इकडं इरफानला ना याचा नाव मला पटकन आईच आहे आईच ना माझी तर एक जण कोणतरी हे बाई दिले ना सगळ्यांना अजून एकदा एक जण अजून अजून अरे लाजतोय भाई खलास खलास खाला देख अजून एक तिला मस्त आयुष्यावर फाड ना त्याला आता फाड ना मस्त त्याला फाड ना असं तोडून दे ना तोड खा आयुष्यावर अरे सॉरी शाळेत आलास तू आता किती आता सुट्टी शाळा 5ला वाजले किती 5:15 सॉरी आता 20 झालं आता खरं सांगणार ना भाऊ मित्रांनो माहिती का ईर्षा भाऊन असं बघून कोणी सांगणार नाही की हा एकदम खडकोली गावातला असेल पण भावना हे रिअल आहे आणि तुम्हाला आज मी आपली छोट्याशा ब्लॉगमधून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की आपले ईर्षा भाऊ कुठले आहेत तर कसा वाटला मित्रांनो की व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेते येणार दारू पी म्हणजे रातची थोडीशी पी हा म्हणजे दारूची रहिवत तर नाही पण आता थोडीशी पी आता जास्ती नको कसा घरच्यांना त्रास नको ना बरोबर का नाही अख्खा दिवस पोरांच्या बरोबर खेळायचा ना रातची थोडीशी पिली का झोपू लागे बस नाही का जास्ती पिली ना का मग कसा तब्येत खराब लोक मस्किरी करतात लहान पोरं बघून बिघडतात मग मग मित्रांनो आता आपण सगळ्यांशी इथं अलविदा घेतोय ईर्षा भाऊच्या गावामधून अजूनपर्यंत तो बोलतोय सगळ्यांशी बोलून घेऊ दे आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा की आपण आपलं ईर्षा भाऊ आहे ते प्रॉपर आहेत कुठले ते आज तुम्हाला माहीत झालं असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा की व्हिडिओ कसा झाला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आणि बघत राहा व्हिडिओ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय